कॉम्रेड्स, तहान भूक हाल अपेक्षा सोसून आपण पुन्हा लढ्याला सुरुवात केलेली आहे. मिलच्या मालकांकडे काय मागितलं होतं आपण? आधुनिक मशिनरी परदेशातून इथे आणायला पैसा आहे या टोळांकडे, पण भत्ते मात्र वाढत नाहीत. उलट माणसं कमी केली जातात आणि उत्पादन घटलंय असं दाखवण्यात येतं. हा बेहिशेबीपणा परवडणारा नाही म्हणावं. परगड्या मोजून हातात देऊ एखाद दिवशी एकेकाच्या. आमच्या पोटात खड्डा पडला तरी चालेल. ज्या मातीत जन्माला आलोय त्याच मातीत मरून जाऊ, पण लाचारी पत्करणार नाही, कधीही नाही. परदेशी पाहुण्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये दारू आणि जेवण द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण एखाद्या कामगारानं विणलेल्या सुंदर अशा धाग्याच्या मोबदल्यात त्याला एखादा चिंचोका देखील मिळत नाही. हे असं नाही चालणार. अशानं मिलचं धुरांड पुन्हा कधीही पेटताना दिसणार नाही. अशा परिस्थितीत विष खायला सुद्धा पैसा उरत नाही. विष खायला पैसा नाही, पण परदेशात मुलाला शिक्षणाला पाठवायला पैसा आहे. तुम्ही आमच्या मुलाबद्दल बोलताय? आमच्या मुलाबद्दल बोलताय? कॉम्रेड्स, पेपर मधल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. तो परदेशात शिक्षण घ्यायला गेलाय खरंय, पण तो शिष्यवृत्त्या मिळून परदेशात गेलाय. निधीतून शिष्यवृत्ती आणि ती देखील परदेशात जवळच आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवायला इतर कॉम्रेड तुमच्या इतके क्षुद्र नाही. हे बघ, हे बघा, माझं ऐका, हे बघा. अरे युनियन वाल्यांच्या मीटिंग मध्ये हाणामारी झाली. पोलीस निघून गेले. खुर्ची जाईल अशा ना आपली पुरुषोत्तम. नाही साहेब, पण पेपरवाले आपल्याला दोष देत नाहीत साहेब. पाटोळेनं शिपीची पोस्ट, पण ऑर्डर होम डिपार्टमेंट कडून जायची असते पुरुषोत्तम. साहेब, यापूर्वीचं लेटर आपणच साईन केलेत साहेब. एक मिनिट. सावंताकडनं होम डिपार्टमेंट काढून घेतलं. वादळ उठेल अशानं पुरुषोत्तम. मुद्द्याला हात घालतो. तुमच्याकडे वेळ कमी आहे. आम्हाला वेळच नाही. बाबासाहेब, नाना साठम हा तरुणांचा पुढारी आहे, पण पद नाही. त्याला युवा नेतेपद द्यावं ही विनंती. नियमानुसार विनंती करतोय. नियमबाह्य वर्तन म्हणजे आम्हाला सरळ वर जावं लागेल. आणि तुम्हाला ते आवडणार नाही. आणि बाबासाहेब, तुमची आवड निवड यावर आम्हाला आता जास्त अवलंबून राहता येणार नाही. ऐकलं, आपलं म्हणणं ऐकलं आम्ही. पुरुषोत्तम, कुटुंबाची तब्येत ठीक आहे ना? चौपाटीला कुस्त्यांचा फड लावतोय, या कुटुंबाला घेऊन. पण या वेळेला वाळू नाही, भुसभुशीत माती. मातीवर पाठ टेकवण्याचं सुख वेगळंच असतं बघा.
झिप झिप चहा नको, काहीतरी आंबट दे मला, लिंबू सरबत वगैरे. आण जा लवकर. मला ना तुम्हाला काही सांगायचंय. आपल्याकडे सीएम साहेब येणार आहेत परवा चहाला. लवकरच निवडणूक लढवणार असं काहीतरी म्हणत होते. निवडणूक तर 5 वर्षांनी होते ना. हं? हं. पण प्रत्येक पक्षाला एक विशिष्ट काळ दिला जातो. मूल होण्यापूर्वी गर्भ वाढवण्याकरता जसा स्त्रीला 9 महिन्याचा काळ दिला जातो ना, तसं. अरे हो, परवा सभेनंतर सीएम साहेब आपल्या घरी येतील. साहेब संध्याकाळी चहाच घेतात. वेळेसाठी एक मोठ्या बॉर्डरची साडी आणली मी. मला आवडत नाही ती. साहेबांना आवडते. साहेबांची मर्जी सांभाळली म्हणजे काय करायचं? प्रचार सभांना स्वतः जातीने हजर राहायचं. बाबासाहेबांच्या बरोबर राहायचं. साहेबांच्या बरोबर? शानबाग बाईने सुद्धा हेच केलं. स्वतःच्या नवऱ्याकरता तिकीट मिळवलं. मुलाकरता सुद्धा. मला जमणार नाही. तो बॅच उचल कमल. कमल, तो बॅच उचल. कमल, कोणत्याही 2 पक्षातली युती ही कायमची नसते. फळ हातात पडेपर्यंतच. नंतर कमाल, मला कौल दे. मला कौल दे कमाल. म्हणजे पुन्हा माझ्यावर